नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाज कल्याण विभाग भरती 217 जागा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थात मुख्य सेविका 102 जागा याचे फॉर्म भरत असताना हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारला म्हणून थोडक्यात हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेतलाय। आता हा व्हिडिओ ऑलरेडी याच्याबद्दल मी माहिती एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, पण सेपरेट या विषयावरतीच व्हिडिओ मी घेण्याचं कारण असं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल, मेसेज आणि कमेंट आहे की याबद्दल MSID लागतं सर, आम्ही फॉर्म भरू शकत नाही। सो फॉर्म न भरता तुम्ही असं म्हणता तेव्हा अडचण येते। जेव्हा तुम्ही ऍड वाचता, ऍड मध्ये सांगितलं की संगणक अर्हतेचं कागदपत्र लागेल, तेव्हा काही मुलं फॉर्म भरतच नाहीये। सो लक्षात घ्या, इथे तुम्ही फॉर्म भरू शकता, तुम्हाला संगणक अर्हतेचं म्हणजेच MSID सर्टिफिकेट लागत नाही। मी सुरुवातीला सांगतो तरी पण विथ प्रूफ म्हणून तुम्हाला मी फॉर्म भरून दाखवलाय, मी स्वतः फॉर्म भरलाय। फॉर्म भरताना तुम्हाला काय विचारतात थोडक्यात बघून घ्या आणि तिथे काय करायचं ते पण समजून घ्या। सो MSID लागतच का, तर लागणार नाही असेल तर वेल अँड गुड, लागत नाही। किंवा काही विद्यार्थ्यांना MSID असंही लागतच नाही का, कारण त्यांचं शिक्षण जर तसं असेल तर MSID लागत नाही। त्यासाठी काही GR आहे, ते GR काय सांगतात ते पण थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो। आता मी परत एकदा रिपीट करतो, ह्याच्यावरती मी ऑलरेडी सेपरेट व्हिडिओमध्ये बोललेलो आहे, तरी पण ह्या दोघांबद्दल एकत्र मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, MSID लागत नाही, फॉर्म भरा, फॉर्म भरायला अडचण येणार नाही। अडचण काय ते पण मला माहिती, पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे। आता बघा इथे काय विशेष म्हणजे, आता तुम्हाला मी अनाउन्स करतो, काल पण बोललो बघा, 50% ऑफ मध्ये बॅच अवेलेबल तुम्हाला। अंगणवाडी पर्यवेक्षिका असू द्या, समाज कल्याण असू द्या, आदिवासी भरती असू द्या, महिला बालकल्याण असू द्या, किंवा ग्रुप बी ग्रुप सी असू द्या। ग्रुप बी ग्रुप सी ऑलरेडी 90% इथे नाही होणार, 50%। सो इथे तुम्हाला खूप चांगली संधी, सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच 50% ऑफ मध्ये तुम्हाला आता भेटणार आहे। सो लगेच हरिअप, तुम्ही लवकर ही बॅच जॉईन करून घ्या। प्रथम येणाऱ्याच 500 इथून पुढे म्हणजे या तारखेपासून 23 तारखेपासून 1 नोव्हेंबर पर्यंत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच आपण ही ऑफर देणार आहोत। सो लगेच तुम्ही ही बॅच तुम्ही जॉईन करा। यासाठी तुम्हाला कुपन कोड दिलेला आहे, दिवाळी 50 नावाचा कुपन कोड वापरून तुम्हाला बॅचेस घ्यायच्या फ्लॅट 50% ऑफ मध्ये। ज्या बॅचेसची फी 999 पेक्षा जास्त आहे अशा सगळ्याच बॅचेसला तुम्हाला 50% ऑफ आहे। उदाहरणार्थ तुमच्यासमोर ही बॅच आहे बघा, ही बॅच जसं की हिला 25% ऑफ होतो, आता 25% जाऊन इथे काय येणार आहे, 50% ऑफ तुम्हाला मिळणार आहे। 50% याची बॅचची फी जर तुम्ही बघितली तर 2000 आहे। 2000 फीला 50% ऑफ म्हटलं तर 1000 फी तुम्हाला होणार आहे, 1000 प्लस GST तुम्हाला भरायचा आहे। सो आता कुपन कोड काय वापरायचा, हा वापरायचा नाही, कुपन कोड दिवाळी 50 नावाचा कुपन कोड वापरायचा आहे, 50% ऑफ आहे। सो आता इथून पाठीमागच्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी त्यांनी घेतला असेल त्यांना आम्ही काहीच करू शकत नाही। बऱ्याच वेळेस ऑफर येतात बघा, ऑफर येत असतात सणा उत्सवाला, त्यावेळेस तुम्हाला ती ऑफर लागू असणार आहे। सो आतापासून जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील त्यांना 50% ऑफ असणार आहे। लगेच तुम्ही बॅच जॉईन करू शकता। यामध्ये बघा तुम्हाला या सगळ्या बॅचेसची तयारी तुम्हाला इथे करता येणार, ह्या सगळ्या ऍड येणार आहेत, ह्या ऍडची तयारी तुम्ही या बॅचेसमध्ये करू शकता। आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जर तुम्हाला बघा, तुम्ही जर बघितलं तर हे जे आहे समाज कल्याण विभागाच्या या 7 जागा आहेत, यांचं हे पूर्ण वेतन स्तर आहे, हे सगळं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे। ही बॅच याचे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झालेली ऑलरेडी, एकाची 3 नोव्हेंबर, एकाची 11 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे। सो फॉर्म भरून टाका तुम्ही। आता बघा समाज कल्याण विभागाचं मी जेव्हा फॉर्म भरतो, फॉर्म भरताना मला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे बघा। फॉर्म भरताना मी जेव्हा जातो कुठे क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मध्ये जातो, इथे गेल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला, त्यांनी काय विचारला प्रश्न, इथे प्रश्न विचारला तुम्ही रिक्वायर्ड सर्टिफिकेशन प्रमाणपत्र तपशील बघा खाली विचारलंय, डू यू पजेस कम्प्युटर एलिजिबिलिटी ऍज पर द GR मेन्शन बिलो, म्हणजे GR त्यांनी सांगितलंय खाली नमूद केलं, GR नुसार तुमच्याकडे संगणक पात्रता आहे का, प्रश्न विचारलाय। तुमच्याकडे नसेल तर नो करा ना, काही प्रॉब्लेम नाहीये, काहीच येत नाही, ओके फॉर्म भरू शकतो तुम्ही। तुमच्याकडे असेल तर यस करा, नसेल तर नो करा, असेल तर यस करा। आणि जर यस केलं तुम्हाला माहिती भरावं लागते, इथे माहिती भरावं लागते, त्याची पण तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय। पण खाली 2 GR त्यांनी मेन्शन केले बघा, एक GR आहे 19 मार्च आणि एक आहे 4 फेब्रुवारीचा। हे दोन्ही GR जर बघितले तर 19 मार्च आणि 4 फेब्रुवारीचे GR आहे। 4 फेब्रुवारीचा GR तुम्हाला काय सांगतो माहितीये का, 4 फेब्रुवारीचा GR तुम्हाला सांगतो की जे विद्यार्थी सरळ सेवेतनं गट अ ब क साठी फॉर्म भरत असतील ह्या विद्यार्थ्यांना संगणक अर्हता सर्टिफिकेट नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला जवळपास 2 वर्ष दिले जातात आणि त्या 2 वर्षात तुम्हाला 2 संधीमध्ये हे काढायचं असतं। सो आता काळजी करू नका, फॉर्म भरताना अडचण नाही, विचारला प्रश्न, नसेल तर नो करा, फॉर्म भरता येतो। आता काही जणांनी नो केलं तर पुढे गेलात तर डॉक्युमेंट अपलोड करायला तुम्हाला प्रश्न येतच नाहीये बघा, त्यांनी काय टाकलंय, तुमचे संगणक पात्रता अपलोड करा। कधी विचारलंय, जेव्हा मी येस म्हटलं इथे तेव्हा मला विचारलंय अपलोड करा, पण तुम्ही जेव्हा इथे नो म्हणतात ना, तुम्हाला हा प्रश्न विचारत नाही, अपलोड करायची गरजच नाही। आलं लक्षात, क्लिअर कट झालं दोन्ही GR। अजून एक GR बद्दल मी सेपरेट बोललोय, तो व्हिडिओ एकदा बघून घ्या। सो MSID लागत नाही, समाज कल्याण लागत नाही। दुसरं मी इथे फॉर्म भरतो अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी परिषदेचा फॉर्म भरत असताना इथे त्यांनी सेपरेट प्रश्न विचारला, MSID और इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट डिटेल्स, MSID IT समतुल्य प्रमाणपत्र तपशील इथे विचारला, पण तुम्हाला इथे स्टार दिसतोय का, तसं इकडे वरती स्टार दिले बघा, पोस्ट ग्रॅज्युएशन स्टार दिले इथे, तसं इथे स्टार तुम्हाला आहे का नाही, खाली पण स्टार आहे का नाही। सो इथे नाही भरलं हे मुद्दे तरी चालतं, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं। सो इथे सुद्धा तुम्हाला फॉर्म
भरता येणार आहे, काळजी करू नका. डॉक्युमेंट अपलोड सुद्धा तुम्हाला काही विचारत नाहीये, सो ते पण तिथे भरायची गरज नाहीये. परत एकदा सांगतो, तुमच्यासाठी मोठी ऑफर आहे. ही ऑफर 50% डिस्काउंटची आहे. सो लगेच दिवाळीच्या या बंपर धमाक्यामध्ये इग्नाइट अकॅडमी तुम्हाला ऑफर दिली आहे. सगळ्या महिलांसाठी, महिला वर्ग आहे तर सध्या तुम्ही घरात खूप व्यस्त आहात, मान्य आहे, पण या व्यस्ततेमध्ये सुद्धा तुम्हाला ही ऑफर आम्ही दिली 50% ऑफ मध्ये. तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. अंगणवाडी पर्यवेक्षिकेची बॅच असेल किंवा गृहपालचं पद आहे किंवा तत्संदर्भात तुम्हाला अधीक्षकाचं पद आहे, यासाठी तुम्हाला महिलांना खूप चांगली संधी आहे. सो जिथे जिथे तुम्हाला योग्य वाटतंय मार्गदर्शन घ्यावं, नक्कीच घ्या. आणि या मार्गदर्शनामध्ये इग्नाइट अकॅडमी सुद्धा ऑप्शन तुम्हाला खूप चांगला आहे. आणि हा चांगला ऑप्शन तुम्हाला आम्ही उपलब्ध करून दिला 50% ऑफ मध्ये. कोणती बॅच घ्या, तुम्हाला 50% ऑफ आहे. दिवाळी 50 नावाचा कोड वापरायचा आहे. 999 प्लस ज्या बॅचच्या फीज आहेत त्या बॅचला तुम्हाला हा कोड वापरून ही बॅच 50% मध्ये तुम्ही घेऊ शकता. काही काळजी करू नका. सो लगेच ही बॅच तुम्ही जॉईन करा. या बॅचमध्ये महिला बाल कल्याण विभाग आणि तुमचं अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि समाज कल्याण विभागाचे पूर्ण सिलेबस कव्हर होतो. सो लगेच बॅच जॉईन करा. फक्त ते 25% ऐवजी आता 50% ऑफ आहे. हा कोड वापरू नका. दिवाळी 50 नावाचा कोड वापरा. काही अडचण असेल तुम्हाला टेक्निकली तर ह्या नंबरला कॉल करा. 88 88 25 117. डायरेक्ट ॲप डाउनलोड करून डायरेक्ट पण परचेस तुम्ही करू शकता. सो परत एकदा सांगतो, MSCITची गरज नाही. फॉर्म भरून टाका. तुम्हाला जर भरायचा असेल तर फॉर्म नक्कीच भरून टाका. काही प्रॉब्लेम नाही. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.